अशा प्रकारे मी मॅश करून घेतले। पॅनमध्ये मी टाकले तूप, यात मी टाकते 1 ग्लास पाणी। जेव्हा पाण्याला उकळी येईल त्यामध्ये आपण भाजलेला रवा टाकणार आहोत। पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण थोडा थोडा रवा टाकत थोडंसं हलवत राहायचे, त्यामुळे गाठी बनणार नाहीत रव्याच्या। मी थोडा थोडा रवा टाकून घेते। रवा टाकून मी हलवले तर रवा थोडासा शिजू द्यायचा आहे आणि कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळच ठेवायची आहे, जास्त घट्ट होऊ द्यायची नाही आहे। रवा असा थोडा शिजत आला की यामध्ये आपण जो बनाना मॅश केला होता ते टाकून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपला रवा आणि केळीचा शिरा रेडी आहे। याच्यावरती मस्त तूप टाकून तुम्ही सर्व करू शकता।